आणि मंगल मॅडम. तर आपलं कालचं राहिलंय ते अगदी शॉर्ट मध्ये मी घेते आणि आजपासूनच बहुतेक सुरुवात करून देऊ आपण पुढच्या भागाला. तर त्यासाठी मी माझ्या गुरूंना नमन करून आपण पुढचा कार्यक्रम सुरू करूया. तर आपलं कालपर्यंत जे झालं होतं ते सोडून आता पुढच्या भागामध्ये आपल्याला जायचंय. त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहे, फक्त त्या आपण त्याच्याशी फॅमिलियर आहोतच शब्दांशी, पण त्याचे अगदी बरोबर अर्थ आपल्याला माहिती नाही. तर ज्याला याचा अभ्यास करायचा आहे, काय म्हणता, उपनिषदांचा, तर त्यांच्यासाठी साधन चतुष्टय हे जे आहे ते महत्वाचं आहे, तेव्हाच तो व्यक्ती अधिकारी मानला जातो. तर ते साधन चतुष्टय चार आवश्यक गुण म्हणतात त्याला सुद्धा. तर त्याच्यामध्ये हे नित्यानित्य वस्तू विवेक. तर नित्य आणि अनित्य वस्तूंचा जो विवेक असतो तो. नंतर लौकिक व पारलौकिक कर्मफल भोग याच्याविषयी वैराग्य आलं पाहिजे. नंतर शमाधी षडगुण संपत्ती, शम दम तितिक्षा, हे बऱ्याच जणांना माहिती असेल, ते आपण काही आता जास्ती नाही घेऊ. आणि मुमुक्षत्व म्हणजे मोक्षाची अत्यंतिक तळमळ. तर आता हे झालं पूर्वीच्या हिशोबाप्रमाणे. पण आता हे सगळं बदललंय, पृथ्वीचे परिवर्तन जे होणार आहे. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा खूप आपल्याला विचार करायची गरजच नाहीये, कारण आपोआप आपण मुक्तीच्या मार्गाकडे जाणार आहोत, फक्त ध्यानानेच. तर हे सगळं थोडंसं आपल्याला ते शब्द माहिती पाहिजे म्हणून मी थोडंसं घेतलंय. बाकी काही एवढं वाचण्याची गरज नाही. मग त्यांनी सांगितलं की वैराग्य काय असतं. म्हणजे हेच की ऐहिक आणि पारलौकिक या जन्मातील व पुढच्या जन्मातील कर्मफल भोगाची इच्छा नसणे म्हणजे वैराग्य. आणि मग त्याच्यानंतर संपत्ती जी असते ती पण आपल्याला आपल्यामध्ये असावी. अधिकारी जर आपल्याला बनायचं असेल तर शमदम उपरम तितिक्षा वगैरे. आणि शम म्हणजे मनोनिग्रह वगैरे. दम म्हणजे अं, सगळे इंद्रिय जे असतात त्याच्यावर आपला कंट्रोल पाहिजे. आणि उपरम म्हणजे स्वधर्माचे कष्टाने आचरण करणे, त्याला उपरम असे म्हणतात. मग तितिक्षा म्हणजे काय त्यांनी सांगितलं आहे की शीत आणि उष्ण, दुःख सुख जे काय आहे सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला ऍक्सेप्टन्स आला पाहिजे. तर हे शब्द आपण नेहमीच ऐकतो की प्रत्येक परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टी आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे. तर हा एक शब्द जो आहे शीतोष्ण सुख दुःख, तो गीतेमध्ये पण आलेला आहे. 6व्या अध्यायामध्ये 7वा श्लोक आहे. तर त्याच्यानंतर आहे समाधान. म्हणजे समाधान म्हणजे काय, प्रत्येक तेच ऍक्सेप्टन्स असलं की आपण समाधानी असतो. आणि मुमुक्षत्व म्हणजे काय, की मला मोक्षाची प्राप्ती हो, अगदी तळमळीची इच्छा म्हणजे मुमुक्षत्व. तर हे साधन चतुष्ट याला म्हणतात. आणि आत्मा म्हणजे काय त्यांनी सांगितलंय की जे स्थूल सूक्ष्म कारण या तिन्ही शरीरांपासून जो पंचकोशांच्याही पलीकडे आहे, जाणीवेच्या तिन्ही अवस्था ज्या आहे आपल्याला सांगितलंच आहे, जागृत स्वप्न सुषुप्ती, या सगळ्या अवस्थांच्या पलीकडे जो सच्चित आनंद स्वरूप आहे तोच आत्मा आहे. त्याच्यानंतर पंचकोश आपल्याला शिकवलेच आहे मॅडमने, की 5 कोश जे आहे अन्नमय प्राणमय वगैरे वगैरे, त्या सगळे ते सगळे आपल्याला माहिती पाहिजे. तर ते आपल्याला तसे माहित आहे. नंतर शरीरत्रय जे पण म्हणतो आपण, की स्थूल सूक्ष्म आणि कारण शरीर असतं. तर हे सगळं आपण शिकलेलोच आहे, मॅडमने सांगितलेलंच आहे बरेच वेळा. नंतर अवस्था पण माहितीये, जागृती स्वप्न सुषुप्ती आणि तुरीय. आता आपण तुरीय अवस्थेमध्ये ओंकार म्हणायला शिकलेलो आहे. तर हे सगळं थोडक्यामध्ये आहे. तर मग स्थूल शरीरामध्ये काय काय असतं त्याच्यात थोडं आपण काही डिटेलमध्ये जायची गरज नाही, सूक्ष्म शरीर काय आहे ते. नंतर त्यांनी सांगितलं आहे की ज्ञानेंद्रिय आपल्याला माहिती, सगळे ज्ञानेंद्रिय कान त्वचा डोळे जीभ वगैरे, तर यांच्या देवता असतात. तर त्या देवता फक्त मी तुम्हाला सांगते. त्वचेची देवता वायू आहे, डोळ्याची देवता सूर्य आहे, जिभेची वरुण आहे, आणि नाकाची अश्विनी कुमार म्हणजे ज्याद्वारे आपण गंध आपल्याला येत असतो. तर हे सगळे अधिष्ठात्री देवता त्याच्या आहे. आणि तर त्यांचे विषय कोणते, तर ते आपल्याला सगळं माहितीच आहे. म्हणजे श्रोत्राचा विषय ऐकणे, कान वगैरे, ते त्वचेचा स्पर्श वगैरे हे सगळं माहितीये. मग कर्मेंद्रिय येतात, त्यांच्या पण देवता आहेत. तर वाणी ही आपले कर्मेंद्रिय वाणी, हात पाय, उत्सर्जन इंद्रिय म्हणजे आपलं बुधनस म्हणतो आपण त्याला. आणि जननेंद्रिय ही 5 कर्मेंद्रिय आहेत, तर त्यांच्या पण अधिष्ठात्री देवता आहे. तर वाणीची देवता अग्नी आहे, हातांची इंद्र आहे, पायांची विष्णू आहे, आणि उत्सर्जन क्रिया जी आहे त्याचा मृत्यू ही देवता आहे. आणि जननेंद्रियाची देवता प्रजापती आहे. तर त्यांचे विषय पण आपल्याला माहिती, वाणीचा बोलणे वगैरे ते सगळं माहिती आहे. तर मग कारण शरीर त्यांनी सांगितलं आहे की
जे अवर्णनीय अनादी अज्ञान स्वरूप सत्य तत्वाचे अज्ञान, स्थूल व सूक्ष्म या दोन्ही कारणाचे कारण असलेले सत्स्वरूपाचे ज्ञान नसलेले द्वंद्वातीत किंवा त्याचे विभाजन करता येत नाही ते कारण शरीर आहे. कारण शरीरही आपल्याला आता माहित झालेलं आहे. अवस्था पण आपल्याला माहिती आहे, जागृत स्वप्न सुषुप्ती. नंतर आता हे कोश आहे आपले, तर त्या कोशांचा काय संबंध असतो तेवढं फक्त मी थोडक्यात वाचून दाखवते. की अन्नमय कोश त्यांनी सांगितलं पहिला जो आहे. तर अन्नमय कोश म्हणजे काय, ज्याची उत्पत्ती अन्नापासून होते. म्हणजे आपण जे अन्न खातो त्यापासूनच त्याची उत्पत्ती असते, आणि त्याची वाढ पण अन्नानेच होते शरीराची. आणि शेवटी अन्नरूपच असणाऱ्या पृथ्वीत, मातीत आपण जेव्हा विलीन होतो मृत्यूनंतर, तर त्याला तो अन्नमय कोश झाला. नंतर प्राणमय कोश आहे, तर त्याचा हे सांगितलं आहे की हे 5 वायूंमुळे शरीराच्या अंतर्गत शरीरामध्ये होणाऱ्या नैसर्गिक शरीर क्रिया आणि 5 कर्मेंद्रिय यांच्या समुच्चयास प्राणमय कोश असे म्हणतात. आणि मनोमय कोश आहे, तर मन आणि 5 ज्ञानेंद्रिय मिळून जो कोश बनलेला आहे त्याला मनोमय कोश म्हणतात. नंतर विज्ञानमय कोश जो आहे, तर बुद्धी आणि 5 ज्ञानेंद्रिय यांनी मिळून विज्ञानमय कोश बनलेला आहे. आणि जो आनंदमय कोश आहे, तर तो आहे अविद्येमध्ये स्थित असलेला, कारण शरीरापासून उद्भवलेला अशुद्ध सत्व, प्रिय, मोद आणि प्रमोद इत्यादी वृत्तींशी निगडीत असलेला हा आनंदमय कोश आहे. तर हे सगळे पंचकोश झालेले आहेत. नंतर आत्मा म्हणजे आपण काय ते वाचून झालं. तर सत म्हणजे काय, सत म्हणजे पण आत्माच असतो. तर जे तिन्ही काळातही भूत वर्तमान भविष्य अबाधित बदल न होणारे असे जे सत्य आहे त्याला सत असे म्हणतात. मग चित्त काय आहे, चित्त म्हणजे शुद्ध ज्ञान हा त्याचा स्थायी स्वभाव असतो, ते आत्म्याचंच वर्णन आहे सगळं. नंतर आनंद काय असतं, तर शुद्ध सुख स्वरूप, म्हणजे सतत ज्या स्थितीमध्ये आपण असतो ते शुद्ध सुख जे आपल्याला आनंद देतं तोच आनंद आहे. तर हे झालं आपलं आता. आणि जगत म्हणजे काय, म्हणजे मी असलेलं, जिथे मीची जाणीव आहे. मीची म्हणजे हा शरीर, माझं नाव, म्हणजे आपलं जे असतं, जसं मी सुलक्षण आहे, मी इथे राहते वगैरे, हे जे सगळं हा जो मी आहे, सूक्ष्म मी नाही, आपण जो स्थूल मी म्हणतो, तर त्याच्याने आपण जिथे वावरत असतो त्याला जगत असे म्हणतात. तर ब्रह्म म्हणजे काय, तर ब्रह्म म्हणजे स्वतः सिद्ध मोठेपण, विशालत्व, म्हणजे पूर्ण अतिशय विशाल असं जे आहे, इन्फिनाइट म्हणतो त्याला आपण, अमर्यादित्व, म्हणजे त्याला मर्यादाच नसते, तर ते ब्रह्म आहे. त्याच्यानंतर माया त्यांनी सांगितली आहे, की मायाचं काल तुम्हाला मी एक्झाम्पल सांगितलं की माया कशी असते. तर आपण अंधारामध्ये जातो तर दोरीला आपण साप म्हणतो, तर ही झाली माया. म्हणजे आपल्या मनाच्याच कल्पनांनी आपण जे तयार करत असतो, सगळं मनोनिर्मित असतं, ती म्हणजे माया. आता आपण त्याला मॅट्रिक्स असं म्हणतो. नंतर कार्य आणि कारण संबंध असतात. तर ज्ञान असतं ते शुद्ध स्वरूपामध्ये येतं, आणि कार्यक्षमता, जे सतत आपण कर्म करत असतो ते रजस मध्ये असतं, आणि निष्क्रियता, जडत्व जे असतं ते तमस मध्ये असतं. तर त्याच्यानंतर उत्पत्ती वगैरे ते त्यांनी दिले. आता जे तत्व आहेत, 5 मूळ तत्वांची जी उत्पत्ती असते, म्हणजे 5 तत्व जे आहे, पंचमहाभूत ज्याला म्हणतो आपण, तर ते आहे ते त्यांची निर्मिती मायेपासून होते. तर आधी ते तन्मात्रा रूपामध्ये असतात, शुद्ध स्वरूपात असतात तेव्हा तर तन्मात्रा म्हणतात. आणि मग एकेकाची उत्पत्ती होते, की जशी आकाशापासून वायूची होते, वायूपासून मग अग्नीची, अग्नीपासून पाणी, आणि पाण्यापासूनच पृथ्वीची निर्मिती होते. तर अशा प्रकारे, तर यांचे पण थोडं सांगितलंय की मूळ तत्व ज्यात तन्मात्रा आहे त्याचे गुण सांगितले. तर आकाशाचा गुण आहे ध्वनी किंवा शब्द, वायूचा स्पर्श आहे, अग्नी त्याच्यामध्ये रूप आणि आकार पण येतं, पाणी रस आणि चव, पृथ्वीचा आहे गंध. तर हे सगळं त्यांनी दिलंय, सत्वगुणांची उत्क्रांती वगैरे दिलंय. मग ज्ञानेंद्रिय आपल्याला माहितीच आहे कोणते कोणते आहे. तर आकाशाचं त्यांनी ज्ञानेंद्रिय दिलेले आहेत. आकाशाचं आहे श्रोत्रेंद्रिय म्हणजे कान, वायू त्वगिंद्रिय म्हणजे त्वचा, आणि अग्नी नेत्रेंद्रिय म्हणजे डोळे, जल म्हणजे रसना जीभ, आणि पृथ्वी म्हणजे घ्राणेंद्रिय नाक, गंध आपण ज्याला म्हणतो, ते आत्ताच आपण वाचलं सगळं. तर अहंकार जो असतो तो कसा त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की संकल्प विकल्पात्मक मन असतं. जेव्हा व्यक्तीच्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल अनिश्चितता असते तेव्हा नेमक्या विरुद्ध विचारांमध्ये त्याचे मन हेलकावे खात असतं. म्हणजे नेहमी आपण उलटा विचार करत असतो, प्रत्येक वेळेस आपल्याला ह्या गोष्टीचा अनुभव येतो. तर हे झालं मनाची वृत्ती झाली. नंतर बुद्धी जी असते
ती निश्चयात्मिका, काहीतरी निश्चित विचार करण्याची शक्ती जी असते आणि जाणण्याची आणि आकलन करण्याची जी शक्ती असते तिला बुद्धी म्हटलंय. मग अहंकार जो आहे, अंतःकरणाच्या ज्या वृत्तीमध्ये कर्तृत्व, भोक्तृत्व किंवा स्वामित्वाची जाणीव असते तिला अहंकार असे म्हणतात. तर हे सगळं आहे. तर यांनी त्याच्या पण देवता सांगितल्या आहेत. तर मनाची देवता अधिष्ठात्री जी आहे ती चंद्र आहे, बुद्धीची ब्रह्मा आहे, अहंकाराची रुद्र आहे आणि चित्ताची वासुदेव आहे. नंतर मग हे सगळं कशामध्ये आहे, हे सत्वगुणामध्ये होतं. मग रजोगुणाच्या उत्क्रांतीनंतर जे होतं त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे, वायुतत्वाच्या राजवंशापासून हाताची उत्पत्ती होते. नंतर प्रत्येक अग्नितत्वाच्या याच्यापासून पाय उत्पन्न होतात, जलतत्वापासून जननेंद्रिय, पृथ्वी तत्वाच्या राजस अंशापासून बुधेंद्रिय असे बनलेले आहेत. तर हे सगळं झालं. आता आपण पुष्कळच बघितलं याच्यातलं. नंतर ईश्वर आणि अधिष्ठान देवता वगैरे ते सगळं बघायची आपल्याला काही गरज नाहीये. तर आता फक्त एक महत्वाचं याच्यातलं मला तुम्हाला दाखवायचं आणि सांगायचं आहे. तर मी त्याचे ते काल सांगितले ते तक्ते टाकूनच देईल ग्रुपवरती. तर हे जे आपले हे असतात, काय म्हणतात त्याला, पंच महाभूतांची जी उत्पत्ती कशी झालेली आहे, तर ती ही एक अशी आकृती आहे. मी याचा हे टाकून दिलंय उद्या. तर सुरुवातीला त्यांना तन्मात्रा म्हटलंय. तर सुरुवातीला आकाश पूर्णपणे असं उत्पन्न झालं. मग त्याचा अर्धा भाग जो आहे तो दोन समान भाग केले जातात त्याचे. मग त्याच्यानंतर त्याचे विभाजन होतं आणि अर्धा भाग तसाच राहतो. आणि त्याच्यानंतर राहिलेल्या अर्ध्या भागामध्ये एक अष्टांश, म्हणजे जसं आकाश आहे त्याचा अर्धा भाग झाला, एक द्वितीयांश आकाश असतं. आणि बाकीच्या ज्या भागांमध्ये, एक अष्टमांश भागांमध्ये वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी हे प्रत्येक तत्वामध्ये असतं. तर मी ते याच्यामध्ये सांगेलच तुम्हाला. तर अशा प्रकारे आपलं हे थोडक्यामध्ये झालेलं आहे. तत्वबोध म्हणून जे पुस्तक होतं त्याचं आपण थोडं बघितलं आहे, जे जरुरी होतं आपल्यासाठी. तर आजपासून आता आपण ईशावास्य उपनिषदाचा अभ्यास सुरू करू. तर सुरुवातीला थोडीशी प्रस्तावना आहे, ती फक्त मी देते. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत. सगळ्यांनी ओम म्हणून आपण आता याचं सुरुवात करू. तुम्ही आपलं म्यूट राहूनच ओम म्हणू शकता. ओ आपल्याला आता हे हिंदीमध्ये घ्यायचंय. तर वेदों के शीर्षस्थानीय भाग का नाम वेदांत, हे झालंय आपलं वाचून. मॅडमने पण आपल्याला समजून सांगितलं कसं असतं. यह वेदांत ही ब्रह्मविद्या आहे. तर ब्रह्मविद्या काय असते ते पण आपण वाचलं आहे. तर ती समत्वाचं दर्शन करते. म्हणजे द्वैताचं जे कारण असतं दुःख, आपण दोन जेव्हा एकमेकांना समजतो, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्यापासून जी वेगळी आहे ते आपण द्वैत समजत असतो. तर म्हणून ते दुःखाचं खरं कारण असतं. पण जेव्हा अद्वैतामध्ये आपण येतो तर दुःख नष्ट होऊन जातं. तर हे ब्रह्मविद्या जी आहे, म्हणजे हे उपनिषदांचा अभ्यास जो आहे, तो आपल्याला सर्वत्र समत्व का दर्शन कराती है. म्हणजे प्रत्येकामध्ये आपणच आहोत, सर्व भूतमात्रांमध्ये, याचं दर्शन होतं. तर ब्रह्म विद्या से ही मिथ्या अनुभूती का विनाश और परम सत्य की उपलब्धी होते. म्हणजे मिथ्या आहे, सगळं मिथ्या आहे आपल्याला त्याचं ज्ञान होतं. आणि परम सत्य जे आत्मस्वरूप आहे त्याची उपलब्धी आपल्याला. तर अशा प्रकारे उपनिषदांना त्यांनी इथे वर्णन केलंय की उपनिषद, इन्हीं उपनिषद रूपी गौ से गोपाल नंदन भगवान श्री कृष्ण सुधीर भोक्ताओं के लिए गीतामृत रूपी दुग्ध का दोहन किया है. तर हे त्यांनी सांगितलं. हे गीतेमध्ये सगळं दिलेलंच आहे. जे लोक गीतेचा अभ्यास करतात ते समजू शकतात. तर हा विषय थोडासा कठीण आहे. अपने अपने स्थान में सभी आचार्यों के भाष्य उपोदय आहे. तर ह्या ईशावास्य उपनिषद म्हणा किंवा सगळे उपनिषद म्हणा, प्रत्येकावर प्रत्येक जणांनी भाष्य केलेलं आहे. पण सगळ्यात महत्वाचं भाष्य आणि सगळ्यात जे आहे, लोक त्याचा जास्तीत जास्त वापर करतात. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये शंकराचार्यांच्या भाष्याला सगळीकडे मान्यता मिळालेली आहे. तर महत्वाचं म्हणजे उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता
प्रस्थान त्रयी याला असं म्हणतात. इसको प्रस्थान त्रयी कहलाते हैं. म्हणजे ज्याला या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे आत्मस्वरूपाचा, त्यांनी उपनिषदांचा अभ्यास करायचा, भगवद्गीतेचा आणि ब्रह्मसूत्र या प्रस्थान त्रयींचा अभ्यास करणं जरुरीच आहे, थोडक्यात त्यांनी सांगितलं. प्रथम तो यो विषय बहुत ही कठिन है. श्रोत्रिय गुरु के मुख से श्रद्धा पूर्वक सुनने और मनन करने पर ही शुद्धांतकरण पुरुष के समझ में यहाँ. तर याच्यात त्यांनी सांगितले, अनुवादक महोदय ने उपनिषदों के शांकर भाष्य के अनुवाद की जगह अपना नाम प्रकाशित करने की शील और संकोचवश आज्ञा नहीं दी है. म्हणजे ज्यांनी पण हे केलेलं आहे भाष्य, त्यांनी सांगितलं आहे की शंकर भाष्यांच्या पुढे कोणत्याच गोष्टीला महत्व नाही आहे, त्यांनाच आपण मुख्य मानतो, म्हणून त्यांनी स्वतःचं नाव इथे केलेलं नाही. तर हे गीता प्रेस गोरखपूरचं पुस्तक आहे, कोणी पण वाचू शकतं, सोपं आहे. नंतर थोडी प्रस्तावना आहे. यह बात संसार के प्रायः सभी विचारकों को मान्य है कि मनुष्य को आत्यंतिक शांति बाह्य भोगों की प्राप्ति से नहीं हो सकती. याची जाणीव आता आपल्याला व्हायला लागलेली आहे की बाह्य कोणत्याही वस्तूने आपल्याला शांती नाही मिळू शकत. इसके लिए तो उसे कितनी अनंत और निर्बाध सुख स्वरूप सत्ता की ही शरण लेनी पडती है. तर त्याच त्यांनी सांगितलं की या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला जी शांती आणि सुख प्राप्ती पाहिजे असेल तर आपल्याला उपनिषदांचा अभ्यास करून आत्मस्वरूपाचे ज्ञान मिळवायची गरज असते. विषयक दृष्टी से वेदों के तीन भाग हैं. तीन भाग सांगितले होते, मी कालही वाचलं होतं. तीन कांड कहलाते हैं, कर्मकांड, उपासना कांड और ज्ञान कांड. तो कर्मकांड में कर्म के बारे में सब कुछ बताया है. उपासना कांड में उपासना करायची सांगितली आहे, मेडिटेशन करने की जरूरत आहे. आणि ज्ञान कांड म्हणजे ब्रह्मविद्या, म्हणजे जी शेवटी आपल्याला मुक्तीच्या मार्गावर घेऊन जाते, त्याला ज्ञानकांड असते. विश्व के मूल तत्व का विचार ज्ञान कांड में किया गया है. म्हणजे मूळ तत्व तेच आत्मस्वरूप जे आहे त्याचा विचार ह्या ज्ञानकांडामध्ये. कर्म और उपासना उस तत्व को उपलब्ध करने की योग्यता प्रदान करते हैं, इसलिए वे साधन स्वरूप और ज्ञान सिद्धांत है. वेदों को ज्ञान कांड का ही वेदों के ज्ञान कांड का ही नाम उपनिषद सांगितलं आहे. म्हणजे वेदांमध्ये जे हे चारी वेद आहे त्याच्यामध्ये जे ज्ञानकांड हा भाग येतो तर ते आहेत उपनिषद. तर याच्यामध्ये त्यांनी आपले जे आपल्या देशातले भारतामधले जे पण मोठे मोठे ऋषी मुनी होऊन गेले की ज्यांनी उपनिषदांचा अभ्यास केला की त्याच्यावरती भाष्य केले, त्या सगळ्यांबद्दल तर दिलंच आहे, पण काही विदेशी लोकांनी आपल्या ह्या उपनिषदांचा आणि या सगळ्या ज्ञानकांडाचा अभ्यास केला आहे. त्यांची काही नावं दिले त्यांनी. त्याच्यामध्ये मंसूर, सरमद, फैजी, बुल्ला शाह आणि तारकशी ह्या आदि महानुभवों ने इस्लाम धर्मावलंबी होकर भी उपनिषद सिद्धांत का जो है अभ्यास किया है आणि त्यालाच सर्वस्व मानलंय त्यांनी शेवटी. मंसूर आणि संवर्धन तो सिर देकर भी सिद्धांत को छोड़ना पसंद नहीं किया. म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये त्यांचं त्यांच्यामध्ये ते दुसऱ्या धर्माचं जर तुम्ही पालन केलं तर ते शिरच्छेद करतात, तर त्याचा सुद्धा त्यांनी विचार नाही केला. नंतर पश्चिमी लोक जे आहे त्याच्यामध्ये मॅक्स मुलर, शोपेनहर, गोल्डस्टकर इत्यादींनी या उपनिषदांचा अभ्यास केलेला आहे. तर त्यांचे त्यांचे उपनिषदांबद्दल हे सगळं दिलंय, ते आपल्याला काही वाचायची गरज नाही. तर उपनिषद हे जे आहे ईशावास्य उपनिषद, तर आधीचे जे कर्मकांड आहे तर कर्मकांडाचा शेवटचा भाग आहे शुक्ल यजुर्वेदीय जो भाग आहे त्याच्यातला 39 जे आहे अध्याय, त्याच्यामध्ये फक्त कर्मकांड दिले आहे आणि 40वा जो अध्याय आहे तो सुरू होतो ज्ञानकांडापासून. तर ज्ञानकांडाची सुरुवात ईशावास्य उपनिषदाने होते. तर आपल्याला त्याची आता सुरुवात करायची. शुक्ल यजु संहिता, जिसे वाजसेनीय संहिता पण म्हणतात त्याला, तर त्याचा 40वा अध्याय. तर सुरुवात कोणत्याही उपनिषदाची सुरुवात मी तुम्हाला सांगते की उपोद्घाताने होते. शांती मंत्र म्हणतात त्याला, जसं ओम पूर्णमद किंवा ओम सहनावतु. तर याच्याने प्रत्येक उपनिषदाची सुरुवात होत असते. तर आपण आता या उपनिषदाला सुरुवात करूया.
तर शांतीपाठ म्हणजे शांती मंत्र आपण आधी म्हणू. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति। वह परब्रह्म भी पूर्ण है और यह कार्य ब्रह्म भी पूर्ण है, क्योंकि पूर्ण से पूर्ण की ही उत्पत्ति होती है तथा प्रलय काल में पूर्ण का पूर्णत्व लेकर अपने में लीन करके पूर्ण परब्रह्म ही बचा रहता है. म्हणजे पूर्णातनं तुम्ही कितीही काढलं, पूर्ण जरी काढून घेतलं तरी पूर्ण तसंच राहतं. तर तेच शून्य जे पूर्ण असतं त्यालाच. आणि मग शेवटी ओम शांती शांती हे जे म्हणतात, तर त्रिविध तापांची शांती झाली पाहिजे. त्रिविध ताप जे असतात ते आदी भौतिक, आदी दैविक, आध्यात्मिक असे तीन ताप असतात. त्या आदी भौतिक म्हणजे जे आपले हे येतात, काय म्हणतो त्याला आपण, भूकंप वगैरे होतात, पूर येतात, महापूर, हे आदी भौतिक ताप आहे. मग आध्यात्मिक ताप म्हणजे अडचणी येणे आपल्या साधनेमध्ये. आणि आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. आदिदैविक मध्ये पण हे दैविक कोप वगैरे आपण जे पूर्वी म्हणायचो त्या प्रकारचे वेगळे वेगळे ताप असतात. तर त्याच्यामध्ये आता आपण पहिल्या मंत्राला सुरुवात करू. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुंजीता मा गृधः कस्य विद्धनम्. जगत में जो कुछ स्थावर जंगम है, जो संसार है, वह सब ईश्वर के द्वारा आच्छादनीय है, अर्थात उसे भगत स्वरूप अनुभव करना चाहिए. उसके त्याग भाव से तू अपना पालन कर, किसी के धन की इच्छा न करते. तर त्यांनी सांगितलंय जगत में जो कुछ स्थावर जंगम आहे, म्हणजे पेड पौधे, पशु पक्षी, मानव जितकंही आहे या जगामध्ये, ज्याला आपण जगत म्हणतो, तर हे सगळं ईश्वराच्या द्वाराही आच्छादित आहे. म्हणजे हा जो ईश्वर आहे तो सगळीकडे व्याप्त आहे. तर त्याला आपण गीतेमध्ये त्यांनी कुटस्थ म्हणून पण सांगितलेलं आहे, की प्रत्येक कणाकणामध्ये म्हणजे कुठून कुठून जो ईश्वर भरलेला आहे, तर तोच त्याचा अनुभवच आपल्याला फक्त करायचा आहे. आणि तो कसा करायचा आहे, त्याग भावनेने करायचा आहे. तर कोणता त्याग करायचा, की किसी के धन की इच्छा नाही करना चाहिए. हे त्यांनी जे सांगितलं, की आपण काय करतो, पैशाच्या मागे धावतो. याचा अर्थ कालच मॅडमने सांगितला की कशा प्रकारे आपण हे करतो. तर त्याच्यासाठी त्यांनी हेच सांगितलं आहे की सर्वत्र ईश्वर कैसे देखना है, याचं जे आपल्याला अभ्यास करायची गरज आहे आता. मैं और मेरा म्हणजे मी आणि माझं, माझं घर, माझे मुलं, माझे बायको, माझं सगळं जे आहे, तर हे सगळं जे स्थावर जंगम त्यांनी सांगितलं की हेच फक्त नाही आहे, तर सगळ्या जगामध्ये जो ईश्वर आहे तर त्याचीच आपल्याला इच्छा करायची, ह्या सगळ्या गोष्टीची करायची नाही. आणि आपल्या धनाबरोबर दुसऱ्याच्या धनांचा लोभीपणा वगैरे हे सगळं सोडून द्यायचं आहे, तरच तुम्ही या प्राप्तीच्या मार्गावर तुम्ही पुढे जाऊ शकता. मैं और मेरा म्हणजे नाम, रूप, ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला त्याग करायचा त्यांनी सांगितलं. सब ईशन करने वाला परमेश्वर परमात्मा है, वही सब जीवों का आत्मा होकर अंतर्यामी रूप से सबका ईशन करता है. उस अपने स्वरूपभूत आत्मा ईश से सब वास यानी आच्छादन करने योग्य है. तर आपण काय बघायचंय, गॉड इज इन एव्हरीथिंग, म्हणजे सगळीकडे परमेश्वरच आहे याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. तर त्या मार्गाने आपल्याला पुढे जायचं आहे. आणि ईशन करणेवाला म्हणजे त्यांनी सांगितलं आहे कंट्रोलर, म्हणजे तोच सगळ्या जगाचा निर्माता आहे. तर आता इथे आपल्याला काय घ्यायचं, आपल्या नेहमीच्या याच्याप्रमाणे की आपणच सगळं आहोत. हे आता आपण शिकलेलो आहे, त्यामुळे तो वेगळा आहे, वेगळं हे सगळं न करता आपणच सगळं झालेलो आहे. कंट्रोल पण आपण करतोय स्वतःला, आणि प्रत्येक याच्यामध्ये आपणच भरलेलो आहोत. जिस प्रकार चंदन और अगरू आदि की जल आदि के संबंध से गीलेपन आदि के कारण उत्पन्न हुई औपाधिक दुर्गंधी, म्हणजे समजा चंदन जे आहे ते जर काही कारणाने ओलं झालं, तर सुरुवातीला जेव्हा आपण चंदन घासतो तर सुवास येणार नाही, कारण ते दुसऱ्याशी आरोपित झालेलं आहे पाण्यामुळे. तर ते जे चंदन आहे ते उगाळताना त्याचा सुरुवातीला वास येत नाही, पण जेव्हा ते उगाळून 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 ते पाण्याचा अंश चालला जाईल
त्यावेळेस त्याचा सुगंध यायला सुरुवात होईल. तर अशाच प्रकारे आपल्याला सुद्धा चंदन के स्वरूप को घिसने से उसके पारमार्थिक गंध से आच्छादित हो जाता है, उसी प्रकार अपने आत्मा में आरोपित स्वाभाविक कर्तृत्व, भोक्तृत्व आदि लक्षण वाला द्वैत रूप जगत, यानी पृथ्वी में जगत्याम यह स्थावर जंगम जो भी है, उपलक्षण करने वाला होने से इस परमार्थ सत्य स्वरूप आत्मा की भावना से नाम रूप और कर्म में सारा ही विकार जात परित्यक्त हो जाता है. म्हणजे नाम रूप पैसा अडका या सगळ्यात जे आपण अडकलेलो असतो, तर त्या सगळ्या गोष्टीला परित्यक्त हो जात आहे, म्हणजे ते सगळं आपण सोडून देतो. केव्हा? सतत ईश्वर स्वरूप का चिंतन करणे. तर हे विकार आहेत आपल्यामध्ये की आपण याच्यात अडकलेलं या सगळ्या गोष्टींमध्ये. तर सभी कोशों में आत्मभाव नाही करना है, मतलब सगळीकडे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आहोत. हा जो आत्मभाव म्हणजे हे माझं ते तुझं ते न करता प्रत्येक सभी में आत्मभाव याने आत्मस्वरूप को ही देखना. तर हे परमेश्वराकडे आपल्याला घेऊन जातं. अशा प्रकारे त्यांनी ही जी उपाधी आहे, मी माझे जे आपलं सगळं आहे त्या सगळ्या गोष्टींना सोडून फक्त सगळीकडे परमात्मा परमेश्वर आच्छादित आहे, अशा प्रकारे जी बुद्धी आपली असते, तर ती बुद्धीच आपल्याला योग्य मार्गाला घेऊन जाते. तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं है कि कहा इस प्रकार जो ईश्वर ही चराचर जगत का आत्मा है, ऐसी भावना से युक्त है, उस पुत्रादि तीनों ऐषणाओं का त्याग में ही अधिकार है. पुत्रेषणा, वित्तेषणा, लोकेषणा ह्या तीन ज्या ऐषणा असतात, तर ज्यांनी दासबोध वाचलं असेल त्यांना व्यवस्थित समजल्या या ऐषणा काय असतात. तर ह्या ज्या ऐषणा म्हणजे हे सगळे लोभ मोह आहे आपल्यासाठी, तर त्या सगळ्याचा आपल्याला त्याग करायचा आहे आणि अपने स्वरूप में ही स्थित होना है, आत्मा का पालन करना. त्याग हुआ अथवा मरा हुआ पुत्र या सेवक अपने संबंध का अभाव होने के कारण अपना पालन नहीं करता. मरने के बाद हमारे साथ उसका कोई भी संबंध नाही था. जेव्हा कोणी एखादी व्यक्ती मेली समजा, कोणत्याच गोष्टीची काहीच संबंध नाही राहत ना मग त्याचा. तर अशा प्रकारे ह्या गोष्टींचा जेव्हा आपण त्याग करतो, तर भोगों का पालन करना त्यांनी सांगितलं की ईश्वर को ही पकड़ के रहो. इस प्रकार ऐषणाओं से रहित होकर तू गर्ध अर्थात धन विषयक आकांक्षा नहीं करना. म्हणजे धन से ही हम संसार से जुड़ते हैं. प्रत्येक गोष्टीला आपल्याला धनाची आवश्यकता असते, पण त्याच्यामध्ये लुप्त नाही व्हायचंय. आपल्याला कालच मॅडमने ही गोष्ट सांगितली की धन प्राप्तीची गरज प्रत्येक गोष्टीसाठी असते, संसारामध्ये ती असतेच, पण त्याच्यामध्ये आपण लुप्त म्हणजे असं मोह नाही त्याच्याबद्दल आपल्याला वाटला पाहिजे. खूप त्याच्या मागे आपण धावतोय वेड्यासारखं वगैरे असं नाही. जेवढं जरुरी आहे तेवढं धन आपल्याकडे पाहिजेच. तर आपल्या धनाची अशी जी इच्छा असते, मोह असतो, तो सोडायचा आहे आपल्याला. आकांक्षा न करे क्योंकि धन भला किसका है, इस प्रकार इसका आक्षेप सूचक अर्थ भी होता है, अर्थात धन किसका भी नहीं है जो उसकी इच्छा की जाए, यह सब आत्मा ही है. इस प्रकार ईश्वर भावना से यह सभी परित्यक्त हो जाता है. अंतः यह सब आत्मा से उत्पन्न हुआ है और आत्मरूप ही होने के कारण मिथ्या पदार्थ विषयक आकांक्षा न करे, ऐसा इसका तात्पर्य. म्हणजे शेवटच्या ओळीचा अर्थ त्यांनी सांगितला की दुसऱ्याच्या धनाची इच्छा करायची म्हणजे प्रत्येक गोष्टीचा जो मोह आपल्याला असतो तो सोडायचा आहे. नंतर मनुष्यत्वाभिमानी के लिए कर्म विधी. तर आता त्यांनी काय सांगितलं, सगळेच जण मुमुक्षी नाही होऊ शकत. काही जणांना कर्मामध्ये आवड असते, काही जणांना संसारात आवड असते, तर त्यांच्यासाठी त्यांनी एक गोष्ट सांगितलं आहे. इस प्रकार उपयुक्त श्रुति का यही तात्पर्य है कि आत्मवेत्ता को पुत्रादि ऐषणा का त्याग करते हुए ज्ञान निष्ठ रहकर आत्मा की रक्षा करना चाहिए. अब जो आत्म तत्व का ग्रहण करने में असमर्थ है, म्हणजे जे करू नाही शकत समजा या ज्ञान मार्गावर जे जाऊ नाही शकत सुरुवातीला, तर त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलं आहे, अब जो आत्म तत्व का ग्रहण करने में असमर्थ दूसरा अनात्मज्ञ पुरुष है, उसके लिए यह दूसरा मंत्र है. तर हा दुसरा मंत्र त्यांनी सांगितलेला आहे. कुर्वन्नेवेह कर्माणि जिजी विषयच्युतगम समः एवं त्वयि नान्यथेतोस्ति न कर्म न लिप्यते नरे. तर मग याच्यात त्यांनी सांगितलं आहे की इस लोक में कर्म करते हुए ही 100 वर्ष जीने की इच्छा करे. तर अशा लोकांना जे आहे, जे लोक
मुमुक्षत्वाकडे नाही जाऊ शकत, मुक्तीच्या मार्गाकडे किंवा ज्ञान ग्रहणाच्या मार्गाकडे, आत्मतत्वाकडे जे नाही जाऊ शकत त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलं आहे की इस लोक में म्हणजे पृथ्वीवरती 100 वर्ष जीने की इच्छा कर्म करते हुए. पण कर्म कसं करायचंय? वेदों के अनुसार कर्म करने से, म्हणजे वेदांमध्ये शास्त्रांमध्ये जे कर्म करण्याची पद्धती सांगितली आहे की लोकांच्या म्हणजे कोणाला लुबाडायचं नाही, कोणाला त्रास द्यायचा नाही, शांतीने आपण आपल्या प्रमाणे जसं आपण धनाची प्राप्ती करू, आपल्याच धनाचा आपण योग्य वापर करू, अशा प्रकारे करत करत तुम्ही 100 वर्ष जरी जीने की इच्छा की तो भी हम जी सकते। इस प्रकार मनुष्यत्व का अभिमान रखने वाले, तेरे लिए इसके सिवा और कोई मार्ग नहीं है जिससे तुझे अशुभ कर्म का लेप न हो। अशुभ कर्म म्हणजे तेच आपण जे दुसऱ्यांना त्रास देऊन लुबाडून घेतो, त्रास देतो, त्या सगळ्या गोष्टी न करता वेदांच्या अनुसार जे सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये त्यानुसार कर्म करत जायचं, तर तुम्हाला त्या कर्माचा जो फळ आहे ते चांगलं योग्य मिळेल। इस लोक में अग्निहोत्रादि कर्म करते हुए ही 100 तक अर्थात 100 वर्ष तक जीने की इच्छा करे। पुरुष की बड़ी से बड़ी आयु इतनी ही बताई गई है। हे सगळं काही वाचायची आपल्याला का गरज नाही। इस तरह इस प्रकार जीने की इच्छा करने वाले तुझ मनुष्य मनुष्यत्व मात्रा का अभिमान करने वालों के लिए इस अर्थात अग्निहोत्र कर्म करते हुए वर्तमान प्रकार से भिन्न और कोई ऐसा प्रकार नहीं है जिससे अशुभ कर्म का लेप न हो। म्हणजे निष्काम भावाने कर्म करावं तुम्ही, म्हणजे त्या कोणत्याही अशुभ कर्मांचा तुमच्यावरती इफेक्ट नाही होणार। अग्निहोत्र म्हणजे त्याच टाईपचं सगळं सांगितलं, शुद्ध तत्वाने जेव्हा आपण करतो कर्म, वेदांच्या अनुसार शास्त्रात जे सांगितलेलं आहे ते सगळं करत जेव्हा तुम्ही कर्म करता तर त्या कर्माचे फळ तुम्हाला योग्यच मिळतात। पूर्व पक्ष म्हणजे जसे आपण असतो स्वतः की आपल्याला मग प्रश्न पडतो, मग यह कैसे जाना गया है कि पूर्व मंत्र से सन्यासी की ज्ञान निष्ठा का तथा द्वितीय मंत्र से सन्यास में असमर्थ पुरुष की कर्म निष्ठा का वर्णन किया है। म्हणजे सुरुवातीला त्यांनी ज्ञान सांगितलं आणि मग नंतर मग ते सांगतात की परत कर्म करा तुम्ही। तर हे कर्म करा कोणासाठी सांगितलं आहे? की जे लोक त्या मार्गाला नाही जाऊ शकत, एकदम सुरुवातीला नाही करू शकत काही जप ध्यान मेडिटेशन किंवा मुमुक्षत्व प्राप्त करण्याची त्यांची क्षमता नसते, तर त्यांच्यासाठी मग त्यांनी सांगितलं की कर्म करायचं, पण कसं करायचं? की जे आपल्याला पहा गीतेमध्ये सुद्धा सांगितलंय की दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानकांडच आहे ते पण, तर ते अर्जुनाला ज्ञान दिलं आहे दुसऱ्याच्या मध्ये सांगितलेलं आहे की इथे तुम्हाला ज्ञान देतात ते कृष्ण, पण नंतर ते परत अर्जुनाला तेच सांगता की तू कर्म कर, म्हणजे तुझं जे कर्तव्य कर्म आहे की या लोकांशी तुला लढायचं आहे तर ते तुला लढावंच लागेल। तर हे असं का, असे प्रश्न आपल्या मनात येतात, तर त्याला पूर्व पक्ष म्हणतात इथे। म्हणजे उपनिषदांच्या भाषेमध्ये प्रश्न विचारणारे जे असते ते त्यांना पूर्व पक्ष म्हणतात, आणि सिद्धांती म्हणजे ज्यांनी भाष्य केले ते उत्तर देतात इथे। तर चित्त शुद्धि के लिए कर्म करना चाहिए। मग सुरुवातीला आपले चित्त अशुद्ध असते तर ते शुद्ध करण्यासाठी हे कर्म करायचे। कहते हैं क्या तुम्हें स्मरण नहीं है जैसा पहले संबंध भाष्य में कह चुके हैं, ज्ञान और कर्म का विरोध पर्वत के समान अविचल है। ज्ञान आणि कर्म एकदम विरुद्ध आहे, पण हे पर्वत के समान अविचल आहे म्हणजे हे बरोबर सांगितलं आहे की ते एकमेकांमध्ये राहू नाही शकत। म्हणजे एक तर तुम्ही कर्म करू शकता, एक तर ज्ञानच मिळवू शकता। तर ही स्टेज जी असते ती नंतरची असते, सुरुवातीला तुम्हाला कर्म करावेच लागतात, पण ते कर्म मग तुम्ही कसे करायचे की या कर्माला लिप्त होऊन नाही करायचं की मी हे कर्म करतोय मग त्याला मला फळ असं मिळालंच पाहिजे, किंवा वाईट कर्म नाही करायचे, शुद्ध भावनेने चित्त शुद्धीसाठी ते कर्म करायचे। यहाँ भी जो जीने की इच्छा करे वह कर्म करते हुए ही जीना चाहे, तथा यह सब ईश्वर से आच्छादन करने योग्य है। उस चराचर जगत के त्याग द्वारा आत्मा की रक्षा कर, किसी के धन की इच्छा न कर इत्यादि वाक्यों में कर्म और संन्यास की निष्ठाओं का भेद दिया है। तर त्यांनी सांगितलं आहे की सर्वत्र ईश्वर देखो, तथा जीवन या मरण का लोभ न करो, कोणाच्या धनाची अपेक्षा नका करू, जीवन मरणाचा लोभ नका करू, वन को चला जाए और वेद की मर्यादा का पालन करे। म्हणजे नंतरची जी स्टेप आहे ती नंतर करायची, सुरुवातीला तुम्हाला कर्म करावेच लागतील आहे। तर हे कर्म कसं करायचं? मैं करता हूं ये भाव छोड़ना पडेगा, नाहीतर त्याने तुम्हाला दुःखच मिळेल।
कर्म में बोध, मैं का बोध रख के नहीं करना, म्हणजे मी हे करतो, मी ते करतो, हे सगळं सोडायचं आहे तुम्हाला. आणि संन्यासी जे असतात की ज्यांना या मुमुक्षु मार्गावरती जायचं आहे, तर ते ईश्वराला सर्व कर्म अर्पण करून कर्म करत असतात. त्यामुळे त्यांना तो डायरेक्ट ते ज्ञानकांडामध्येच त्याचा अंतर्भाव करतात संन्यासांचा. पण जे सुरुवातीला हे करू नाही शकत, त्यांना चित्तशुद्धीसाठी कर्म करण्याची त्यांनी आदेश दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये एक ज्ञाननिष्ठ असतो आणि एक कर्मनिष्ठ असतो. तर दोन्हीही आपल्या आपल्या याच्यामध्ये बरोबर योग्य मार्गाने जे जातात, तर तेच अधिकारी होतात, असं त्यांनी इथे सांगितलं. ये दोनों ही मार्ग सृष्टि के आरंभ से परंपरागत है, इनमें पहले कर्म मार्ग है और पीछे संन्यास. म्हणजे सुरुवातीला कर्म केल्यानंतर, चित्तशुद्धी झाल्यानंतर जेव्हा आपल्याला सगळं ज्ञान मिळतं, त्यावेळेस हळूहळू आपण बरोबर मोक्ष प्राप्तीच्या मार्गाला जातो. तर ते काय सांगितलं त्यांनी की आरंभ में कर्म मार्ग और पीछे संन्यास, बाद में हम संन्यास ले सकते. तर आता काय झालेलं आहे, आपण प्रत्येक वेळेस आपल्याला इथे जोडून घ्यायचं. कसं जोडून घ्यायचं? या परिस्थितीनुसार. तर आपल्याला आता ह्या सगळ्या गोष्टी कर्म न करता सुद्धा कर्माचा आता भोग, जे आपण म्हणतो की हे कर्माचे आपल्याला भोग बघावे लागतात, ते कर्म पण भोग सुद्धा आता सगळे संपणार आहे, आपल्याला आता माहित झालेलं आहे. पृथ्वीचं परिवर्तन जसं जसं जवळ येत आहे. पण त्यासाठी तुम्हाला मेडिटेशन हे सगळ्यात महत्वाचं आहे, ते अवलंबन करावंच लागेल मेडिटेशनचं. मग त्यांनी सांगितलं की निवृत्ती मार्ग आणि प्रवृत्ती मार्ग असे दोन मार्ग असतात. तर निवृत्ती मार्ग हा पूर्णपणे संन्यासांसाठी असतो. तर आता हे पण इथे लक्षात ठेवायचं आहे की आता आपण उपनिषदांचा अभ्यास करतोय, मग आपण मुमुक्षु झालो आहे, मग मुक्ती मार्गाकडे चाललोय, तर मग आपण असं अगदी उदासून बसायचं आणि फक्त चिंतन करायचं भगवंताचं आणि असं करायचं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी करायची आपल्याला गरज नाही. ते आपोआप सगळं घडत जाणार आहे. आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत आपण अभ्यास करायचा आहे. उपनिषदांचाही अभ्यास करायचा तेवढाच आनंद घेत, आणि जे आपण जीवनामध्ये जीवन जगतो, खाणं पिणं गाणं, पिक्चरला जाणं, मैत्रिणींशी गप्पा मारणं, किंवा ज्या पण गोष्टी जीवनामध्ये आहे, लग्नाला जाणं, घरातल्या काही प्रोग्राम्स आहे, त्याच्यामध्ये अगदी आनंदाने भाग घेऊन की मी आता खूपच ज्ञानी झाली आहे आणि मी खूप या सगळ्या गोष्टी, मग मी असं नाही करणार, मग पांढरेच कपडे घालून बसेल आणि मग मी तेच चिंतन करेल, असं आपल्याला दाखवायचं नाहीच आहे कोणाला. हे आतून आपला संन्यास झाला पाहिजे, मनातून. हा संन्यास आता ह्या दृष्टीने जो आहे तो महत्वाचा आहे की सगळ्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं, प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायचा. मला एकदा आठवतं की मंगल मॅडमने सांगितलेली गोष्ट आहे की त्यांनी सांगितलं की मी प्रत्येक गोष्टीचा आनंद घेते. सफरचंद जरी मला खायचंय तरी त्याचा रंग किती सुंदर आहे, तर किती चव छान आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद घेत आपल्याला ह्या मार्गाला जायचं आहे. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की निवृत्ती मार्ग सांगितला तर मग अगदीच आपण आता काहीच करायचं नाही, मग चांगले कपडे नाही घालायचे, चांगले म्हणजे जे आहे ते असं छान राहायचं वगैरे, असं काहीच नाहीये त्याच्यामध्ये. सगळं मनाच्या आतमधून तुम्हाला करायचंय, बाह्य दिखावा करायची आपल्याला काहीच गरज नाही. तो निवृत्ति मार्ग में तीन ऐषणाओं का त्याग किया जाता है, इन दोनों में संन्यास मार्ग ही उत्कर्ष प्राप्त है. तैतरीय श्रुती में कहा गया है संन्यास ही उत्कृष्टता का मार्ग आहे. हे केव्हा होतं? हे पूर्वीच्या काळी होतं की खूप जप तप करूनच तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल आणि निवृत्त होऊनच तुम्ही जंगलात जाऊन हिमालयात जाऊन जेव्हा कराल, तर ते आता तसं नाहीये आपल्याला. तर आपण हे मी वाचते आहे हे सगळ्या गोष्टी, पण हे तुम्ही लगेच त्याचा अर्थ तसा नाही घ्यायचा. आपण आताच्या प्रमाणे जे आहे त्याच्याशी रिलेटेडच आपण सगळं करायचंय, एवढं लक्षात घ्या. हे फक्त आता इथे जो अर्थ दिला आहे मी तो तुम्हाला वाचून दाखवते आहे, पण त्याच्यात नाही जे जरुरी आहे तेच आपल्याला महत्वाचं घ्यायचं आहे. तर इन दोनों संन्यास मार्ग ही उत्कर्ष प्राप्त करत आहे. तर हे सांगितलं संन्यास मार्गाची उत्कृष्टता त्यांनी सांगितली आहे. वेदाचार्य भगवान व्यास ने भी बहुत सोच विचार कर ही अपने पुत्र से यह निश्चित बात कही है, जिनमें वेद प्रतिष्ठित है ऐसे ये दो ही मार्ग है, एक तो प्रवृत्ति लक्षण धर्म मार्ग और दूसरा अच्छी तरह भावना किया हुआ निवृत्ती मार्ग. म्हणजे साधन चतुष्टय संपन्न होऊन जेव्हा आपण धर्म मार्गावरती आरूढ होतो, तर त्याला निवृत्ती मार्ग. तर हे आपण संसारात राहून सुद्धा करू शकतो. सगळे कामं करायचे, बायांनी पण मुलांचं करायचं, घरातलं करायचं, सगळं करायचं, पण मनाने सतत निवृत्त होत राहायचं, अटकायचं नाहीये कुठेच. मोह लोभ हे सगळं आतून सोडायचं आहे. मिळतंय, दोन साड्या मिळाल्या, छान आहे, चांगल्या वापरून घ्यायच्या, चांगले दागिने मिळाले घालून घ्यायचे, पैसा मिळाला घर घ्यायचं, साडी घ्यायचं, सगळं. तर हे सगळं सोडायचं म्हणजे कसं, आतून त्याच्याशी लिप्त नाही व्हायचं. मुलाबाळांशी पण मॅडम जे सांगतात की मुलांचा जास्ती विचार नाही करायचा, भविष्याचा हे करायचा,
तर ते सगळं आता ह्या दृष्टीने आपल्याला सांगत असतात की आता आपली पण ही अवस्था झाली, पण ते सगळं मनाने करायचंय. कारण पृथ्वीचं जे परिवर्तन होणारे आहे आहे आता, तर त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती मुक्त होणार आहे. म्हणजे त्यांची इच्छा असो, त्यांना या गोष्टीचं ज्ञान असो नसो, तर ते त्या मुक्त होणार आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या आपण लक्षात ठेवून याच्याशी रिलेटेड राहायचं आहे. नाही तर मग आपण हे वाचलं मग हे सगळं सोडून असं नसतं. इन दोनों का विभाग हम आगे आगे दिखलाएंगे. मग पुढचं सांगितलंय अज्ञान, अज्ञानी की निंदा, म्हणजे अज्ञानी जे लोक असतात. अब अज्ञानी की निंदा करने के लिए यह तीसरा मात्र आरंभ किया जाता है. तर आता मॅडम आपली वेळ झाली का? मग ध्यान घ्यायचं असेल ना, हो. की पुढचा श्लोक घेऊ? नाही नाही, 6 वाजले, 5 मिनिटं कमी आहेत. मग आपण ध्यान घेऊया आता. हा, त्याआधी तर मी ठीक. थोडस सांगू इच्छिते हो सांगा. माझ्या पद्धतीने, कारण आता उद्यापासून मी नाहीये. तर थोडस तुम्हाला समजायला सोपं कसं जाईल हे मी थोडं सांगते, आणि मग थोडस ध्यान करूयात. म्हणजे या सगळ्या दृष्टींकडे काल मी थोडस सांगितलंच आहे. आजही थोडं वेगळ्या पद्धतीने सांगते. मॅडमनी जे सांगितलं ना ते मी वेगळ्या पद्धतीने सांगते. तर हे बघा, आता मॅडमनी जे सांगितलं, तर ईशावास्य उपनिषद हे पहिलं सुरू, म्हणजे ज्ञान मार्गाचं जेव्हा वर्णन सुरू झालं, आधी कर्म मार्ग सांगून झाला यजुर्वेदामध्ये. या वेदाचा हा भाग आहे. वेदाचे शेवटचे भाग म्हणजे उपनिषदे आहेत. तर यजुर्वेदाचा आहे जो आहे भाग तो म्हणजे ईशोपनिषद, आणि जिथे ज्ञान मार्गाची सुरुवात होती ती सांगायला सुरुवात केली. मग ज्ञानमार्ग म्हणजे काय? ज्ञान कशाचं पाहिजे नाही आपल्याला? तर आपला आत्माच, म्हणजे आपला आत्मा, आपण कोण आहोत तर हे आत्मा, हे पहिलं जे मी काल सांगितलं सत्य. आता दुसरं म्हणजे ईश्वर सगळ्यातच आहे. निर्जीव वस्तू झाली ईश्वर आहे, सजीव वस्तू झाली ईश्वर आहे. काल मी तुम्हाला सांगितलं डोंगर, नद्या, नाले हे आपणच ईश्वर, सगळ्या चराचरात ईश्वर आहे. आता आज अजून वन स्टेप अहेड सांगते तुम्हाला, म्हणजे खूप सोपं होईल समजायला. आपोआप ते सगळं मनातून, मॅडमनी आता जे सांगितलं की मनातून आलं पाहिजे, दाखवायचं नाही आपल्याला पांढरी वस्त्र घातली, वैराग्य झाले, ते मनातून आलं पाहिजे. तर ते येण्यासाठी सोपं सांगते मी आता एक स्टेप कसं करायचं. तर तो ईश्वर आहे, किंवा आता आपण आतापर्यंत डिस्कस करत होतो की आपण ईश्वर होतो, आणि परत मागच्या वेळेला जे युग परिवर्तन झालं त्यात आपण अनुभव घेण्यासाठी म्हणून मनुष्यत्व आलो, आणि आता मनुष्यत्वाकडून आपला ईश्वरत्वाकडं प्रवास सुरू झालेला आहे, कारण युग परिवर्तन होत आहे. हे जसं आपण समजून घ्यायला सोपं गेलं. आता जसं आपण उपनिषद डिस्कस करतोय, तर उपनिषदाचं जर समजणं तुम्हाला आकलन थोडंफार हवं असेल, तर आता वन स्टेप आहेड जायचं. वन स्टेप आहेड जायचं म्हणजे मीच ईश्वर आहे, आत्ता सुद्धा मी ईश्वर आहे. कारण मी सारखी म्हणते आपण क्रिएटर आहोत, वापरा ना क्रिएटरची शक्ती. आपल्याला जे जे हवं ते ते मिळतं ना, आपण बघतोय मॅनिफेस्टेशन टेक्निक केल्या केल्या आपल्याला मिळतंय. म्हणजे जेव्हा आपण मॅनिफेस्टेशन करतो त्याला आपल्याला बिलीव्ह होतं कुठंतरी की येस आपल्याला हे मिळणार आहे. तर आता आपणच ईश्वर आहे, होतो बितो नाही. आता उपनिषद समजायची असेल तर वन स्टेप आहेड यायचंय, मीच ईश्वर आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता तुम्हाला सांगते, हे बघा, आता हा क्रिस्टल आहे, समजा हे ब्रह्मांड आहे. ब्रह्मांड तर अनेक आहेत, मी तुम्हाला सांगितलं 100च्या वरती ब्रह्मांड आहे, पण पृथ्वी हे ज्या ब्रह्मांडात आहे ते जर समजा हे ब्रह्मांड आहे असं समजू, मग ईश्वर सगळीकडे आहे, चराचरात आहे. मग मी कुठे आहे? मी म्हणजेच हा, मी म्हणजेच ब्रह्मांड. आपण जे म्हणतो ते मानायला सोपं आहे, अहम ब्रह्मास्मी पिंडी ते ब्रह्मांडी. नाही, मीच आहे, मीच हे सर्व ब्रह्मांड आहे. मग आता वेगळं वेगळं का दिसतं? सुलक्षणा मॅडम वेगळ्या, तुम्ही वेगळ्या, मी वेगळ्या. तर मी तुम्हाला सांगितलं पडदे आहेत, पडदे. आता हा धूर आहे बघा, म्हणजे आपल्याला, आपण हिवाळ्यात बघतो स्मोक येतो, हे येतं, त्याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही पुढचं. तसंच आहे आता सध्या. आणि ज्या वेळेला हे सेपरेशन आहे, म्हणजे आपण म्हणतो हा ईश्वर आणि हा मी, असं काही नाहीये. मीच ईश्वर आहे, मीच सगळं काही आहे, सगळीकडे मीच आहे. मग हे भिन्नता का दिसतीये? तर ज्या वेळेला भिन्नता दिसती त्यावेळेला ते 7 वेगळे वेगळे असावे लागतात. म्हणजे आता सुलक्षणा मॅडम मी उदाहरण धरू, तर किंवा हे आणि मी धरू. आता मी वेगळी दिसते आणि हे वेगळं दिसते, मी म्हणते मीच आहे हे सगळं.
तर का वेगळं दिसतंय आता माझ्या डोळ्यांना? तर हे वेगळे पण दिसायला 7 चक्र आपण अभ्यासले फिजिकल लेवलवर. बघा, हे फिजिकल प्लेनवर वेगळं वेगळं दिसतंय. आपण जसं जसं सूक्ष्म लेवल ट्रॅव्हल करायला जातो ऍस्ट्रल आणि बघतो, जेव्हा ध्यानाची उच्च अवस्था आहे ते त्यावेळेला कळतं. आणि काही लोकांना हा साक्षात्कार होतो, अरे ब्रह्मांडच मी सगळं म्हणजे. तुम्हाला सांगते, सगळ्यात बेस्ट तुम्ही भगवद्गीता काढा आणि कृष्ण जे स्वरूप दाखवतो ना अर्जुनाला तोंड उघडून, आणि त्या अर्जुनाला सगळं दिसतं त्या तोंडामध्ये, आणि कृष्ण सांगते हा पण मी, ते पण मी, ते पण मी. हे जर तुम्ही आता वाचलं तर तुम्हाला समजेल मी काय सांगतेय ते. मीच सगळं आहे. मग आता ही 7 चक्र माझी जशी आहेत तशी ह्याची पण चक्र आहेत. सुलक्षणा मॅडमची आहेत, तुमची आहेत. मग 7 चक्रामध्ये म्हणजे 7 हे जे काही मेन आकडा आहे, 7 चक्र, 7 लेयर्स, बॉडीचे 7 लेयर्स आपण अभ्यास केले ताराचे. ह्यामध्ये जेव्हा थोडी 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 भिन्नता असते, त्यामुळे आपल्याला हे सेपरेशन दिसतं. म्हणजे ह्यालाही 7 चक्र आहेत, यालाही जीव आहे, यालाही व्हायब्रेशन्स आहे, यालाही स्पंदन आहेत, मलाही 7 चक्र आहेत, मलाही स्पंदन आहेत. हे फिजिकल प्लेनवर, हे पृथ्वीच्या ब्रह्मांडातलं. वरच्या ब्रह्मांडात अजून गेलं तर वेगळं असतं, पंचतत्व पृथ्वीसाठी. मग हे जेव्हा भिन्नता येते, चक्रांमध्ये येते, लेअरमध्ये येते, त्यावेळेला आपल्याला ही भिन्नता दिसते. आणि म्हणून जसजसं आपण चक्र बॅलन्सिंगला जातो, जसजसं आपण थोडं 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 ध्यान साधना करतो, त्याचे बरेच टेक्निक्स आहेत. साधारण 112 टेक्निक्स आहेत हे सगळं चक्र किंवा ध्यान धारणेची, की ज्यांनी आपण हे सगळं रिअलायझेशन होऊ शकतं. अरे मीच आहे, मीच आहे, मीच सगळं, मीच ते. हे रिअलायझेशन होण्याला ही भिन्नता गळून पडावी लागते. आपले 7 चक्र अलाईन व्हावे लागतात, 7 चक्रांची शुद्धी व्हावी लागते. आणि ज्या वेळेला 7 चक्रांची शुद्धी होते, 7 चक्र अलाईन होतात एका लाईन मध्ये, म्हणून आता त्या गॅलेक्टिक सनला जोडायची म्हणून आता ही गरज भासलीये. कारण हे सगळे सूर्य मी तुम्हाला सांगितलं, वर्टिकल सगळे सूर्य, गॅलेक्टिक सन, सेंट्रल सन, माझा सन, पृथ्वीचा सन, सोलर स्टार चक्रा, अर्थ चक्रा, हे सगळे आपण कनेक्शन करून अलाईन करायला लागलोय. म्हणजे हेच करायला लागलोय आपण. आणि मी तुम्हाला सांगितलं हे थायमस पॉइंट, थायमस पॉइंट मधनं जे आडवी लाईन जाते ते सगळे प्लॅनेट्स, सगळे ग्रह. मग आता हे सगळे अलाइन झाले चक्रा, म्हणजेच आता फोटॉनिक बेल्ट आलाय. फोटॉनिक बेल्ट मध्ये सेंट्रल सन, गॅलेक्टिक सन एकत्र आलेत, आणि म्हणून या क्रिया महत्व झाल्या. कनेक्ट टू दॅट, टेक द एनर्जी. एनर्जी खूप येते. काल ऊर्जा किती आली माहिती तुम्हाला? कालची ऊर्जा जवळजवळ 8 युनिट झाले, 6 युनिट झाले. आणि हे 8 युनिट झाले की इव्हेंट होणार आहे. खूप जवळ आलेली आहे इव्हेंट, खूप. आणि मार्च 3 पासून ही, काल आणि 3 तारखेपासून ही वाढलेली आहे खूप. तर हे झालं चक्रा बॅलन्सिंग. आणि चक्रामध्ये सुलक्षणा मॅडमच्या चक्रात भिन्नता आहे, माझ्यात भिन्नता आहे. माझे लेयर्स वेगळे, त्यांचे वेगळे, ह्याचे वेगळे, तुमचे वेगळे, म्हणून ही भिन्नता दिसतीये. आणि जसजसं आपण साधना करत जातो, जसजसं आपल्या चक्रा बॅलन्स व्हायला लागतो, लेअरची शुद्धीकरण, आता मॅडमने सांगितलं चित्त शुद्धीकरण, म्हणजे एक एक लेअर आपण जातो आणि शुद्ध करत जातो. म्हणजे आपल्यातले भेद नष्ट होत जातात आणि मग आकलन होत जातं. अरे चराचरात मीच आहे, मीच ईश्वर आहे, मीच प्रजापिता, मीच क्रिएटर. आणि हे रिअलायझेशन होतं, त्याला सेल्फ रिअलायझेशन म्हणतो. मग हे केव्हा होतं? जसं 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 चक्राचं शुद्धीकरण होत जातं, अलाइनमेंट होत जातं, तसं. मग आता मॅडम म्हटले सगळ्यांनाच मुक्ती मिळणार आहे. सगळ्यांना मुक्ती नाही मिळणार मॅडम, सगळेजण 5th आयामात जातील. काही जण राहणार आहेत पृथ्वीवर, काही जण राहणार आहेत, ज्याचा त्याचा सोल प्रोग्राम आहे. प्रगती मात्र सगळ्यांची चालू आहे. म्हणजे आता जे कोणी ध्यान धारणा करत नाही ते बैलगाडीत बसलेत, आणि ध्यान धारणा जे करतायत ते वेगळ्या 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 स्पीडमध्ये, कोणी कारच्या स्पीडमध्ये, कोणी हेलिकॉप्टरच्या स्पीडमध्ये, कोणी रॉकेटच्या, कोणी एरोप्लेनच्या, कोणी बसच्या. कारण ध्यानाचे टेक्निक सुद्धा असंख्य आहे. मग ज्याला जे रेझोनेट होतीये टेक्निक, ज्याला जो रेझोनेट ध्यान होतोय, ज्याचा जो ग्रुप आहे त्याच्या ऍक्सेप्टन्स प्रमाणे किंवा त्याच्या सोल प्रोग्राम प्रमाणे तशी तशी त्याची प्रगती चालू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता आपणच ईश्वर आहोत हे जर मानलं ना तुम्ही, तर खूप सगळं सोपं होईल समजायला, की मीच ईश्वर आहे. मग मीच ईश्वर आहे तर चाललंय काय? हे ही गेम चालू आहे, खेळ. नेहमी मी भातुकलीचं उदाहरण देते. भातुकलीत आपण डॉक्टर बनतो, ए तू पेशंट, मी डॉक्टर, मग तू आजारी पडायचं, मी तुला इंजेक्शन द्यायचं. टीचर आपण स्टुडंट्स खेळायला लागलो की ए मी टीचर होणार, तू स्टुडंट होणार, मी पट्टी घेणार आणि तुम्ही चूक करणार, तुम्हाला मारायला लावणार. आठवा ती भातुकली.
सेम आहे. आपणच, मीच ईश्वर आहे आणि मी ही गेम खेळते. सुलक्षणा मॅडमच मी, शैलजा मॅडम मी, अर्चना मॅडम मी, हा क्रिस्टल मी, सगळं मी बघतीये. सुलक्षणा मॅडम मध्ये व्हरायटी करून थोडीशी गेम कसं खेळतात, व्हिडिओ गेम्स, शूट 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 शूट, हे तेच आहे. मीच ईश्वर आहे, मीच सगळे आहे, मीच गेम खेळते. सुलक्षणा मॅडमचे लेअर बदलले, सुलक्षणा मॅडमचे चक्र बदलले, काय होते, काय भोगतायत. अर्चना मॅडमचं काय चाललंय, थोडं व्हेरिएशन केलं, अरे खालचा चक्र असा करू म्हणजे तो मुलाधारातच अटकेल, काय अनुभव येतोय बघू. माझ्याच गोष्टी चालल्यात, मीच क्रिएटर आहे, मीच हे सगळी रूपं बघतीये, कारण मला अनुभव घ्यायचा आहे. मुलाधार थोडा असा केला, होतोय काय, हृदय असा केला, होतोय का. म्हणजे आपल्या आयुष्यात जी दुःख आहेत, सुख आहेत, त्याचं ही सायकल आहे. दुःख, सुख हे सगळ्या साईन वेव्हज असतात बघा. यशाची शिखर, झिरो लेवल. कोणीही बघा, खेळाडू बघा, सिनेमाले बघा, सेलिब्रिटी बघा, सायकल्सच सायकल्स आहेत. मग हे दुःख सुख, दुःख सुख काय, माझे अनुभव मला घ्यायचे, मला लर्न करायचे, गेम चालली ना. मग आता हे जर एकदा कळलं की मीच सगळं हे करतेय, माझ्या अनुभवासाठी करतेय, म्हणजे आपल्याला कशातच दुःख वाटणार होत. आता काल एक उदाहरण दिलं की डोळे हे, किंवा तो ह्याच्यात हे होतं, मग तो सपती स्वीकारणे, हे खूप महान सोल आहेत. लक्षात घ्या, मी बोलणार आहे त्यांना, कार्यक्रमाला बोलवणार आहे, ज्यांनी ही दुःख घेतलेली आहेत ना, की हे नाही किंवा हे, ह्यांचे महान सोल आहेत. जे बागकाम करतात ते महान सोल आहेत. आणि जे आता हायर 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 पोझिशनला बसलेत सगळ्या नोकऱ्यांमध्ये किंवा पैशानी, ते सगळे डाऊन टू अर्थ येणारे, उलटा पिरॅमिडच उलटा कोसळणारे. आता हे सगळं होणार आहे, कारण हे सगळं आपलं अनुभव घेऊन झालं. आता आपल्याला कळलं की पैसा मिळवला तर काय होतं, दुःखच येतात. आता आपल्याला कळलं की सगळ्यात महत्वाचं ध्यान धारणा, म्हणजे लर्निंग झालेलं आहे. आता आपणच ठरवलेलं आहे, बास गेम संपतीये. आणि हे सतत चालू असतं, सतत. हे सृष्टीचं सृजन आहे. सृष्टी निर्माण होणे, बदलणे, नाश पावणे, किंवा सेपरेशन, परत सेपरेशन मिटवणं, तर दुसरीकडे सेपरेशन सुरू होतं. म्हणजे आता ही जी इव्हेंट होणार आहे, या इव्हेंटमध्ये ही पृथ्वी 5व्या असेन्शन मध्ये जाणार आहे. पण ती कन्स्ट्रक्शन होण्याआधी सगळं डिस्ट्रक्शन होणार आहे, लक्षात घ्या. सगळं हे वॉशआउट होऊन मग नुसती नवीन सृष्टी, म्हणजे परत तिथे ते सुरू होणारच आहे. परत खेळ सुरू झाला. आणि आपणच, म्हणजे मीच ठरवलेलं आहे की आता ही गेम समाप्त. सगळं लर्निंग झालं, पैशाने काय झालं, एज्युकेशननी काय झालं, ध्यानाने काय झालं, ध्यानाचा कुठला मार्ग चांगला, उपनिषद काय, हे सगळं लर्निंग आता सगळं झालेलं. आता मी ईश्वराने ठरवलंय, गेम बंद, सगळं लर्निंग झालेलं आहे. आता भिन्नता डिझॉल्व. भिन्नता म्हणजे माया, भिन्नता म्हणजे मॅट्रिक्स, आणि मी ठरवलंय म्हणून आपणच आता लाईट विंग सगळं हे क्रिएट करतोय. इव्हेंट जवळ आली, इव्हेंट खूप सुखावह झाली, आपण मस्त 5th डायमेन्शनला गेलोय. मग याच्यामध्ये परत व्हरायटी हवी ना. सगळं आपलं ही गेम आहे ना, मग व्हरायटी. मग त्याच्यामध्ये 5th डायमेन्शनला जाऊन काय होणार आहे, 7thला काय होणार आहे, 9thला काय होणार आहे, परत खाली राहून काय होणार आहे 3rdला, म्हणजे ट्रान्स ह्युमन बिंग, कंट्रोल ह्युमन बिंग, हे सगळी व्हरायटी. एक भिन्नता संपवली सृष्टीकर्त्यानी, तर दुसरी भिन्नता सुरू होते. आणि मग ओंकार काय आहे, ओंकार म्हणजेच ही लय, जो ओंकाराची स्पंदन आहेत, व्हायब्रेशन्स आहेत, तो जो बिंदू आहे वरचा, हे लयामध्ये ब्रह्मांडामध्ये व्हेरिएशन चाललंय, स्पंदन बदलतायत. इतकं या ओंकाराला महत्व आहे. म्हणून ओंकार म्हणत गेलं की ही लय सापडते. ही लय सापडली की आपली भिन्नता कमी 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 व्हायला लागते. मग रिअलाइज होतं, अरे सगळीकडे आपण आहे. आणि हे काय दुःख, हे दुःख नाही, आपणच क्रिएट केलंय, आपल्यालाच आहे. आणि यातून सगळं आपल्याला ऍक्सेप्टन्स, म्हणजे जे काही अटॅचमेंट म्हणू आपण, आता मॅडम म्हटल्या थोडस विरक्त व्हायचं पण इतकं नाही व्हायचं, त्याला अटॅचमेंट इन डिटॅचमेंट. येस, माझा मुलगा, माझा नवरा, अटॅचमेंट. बट देर इज डिटॅचमेंट, नॉट सो मच इन्व्हॉल्वमेंट. अटॅचमेंट इन डिटॅचमेंट अँड डिटॅचमेंट इन अटॅचमेंट. म्हणजे डिटॅच पण व्हायचं नाही खूप, हे जा तुम्ही तिकडं, आता मला माझी प्रगती करायची, जा तिकडं, म्हणजे ही डिटॅचमेंट एवढी ठेवायची नाही. डिटॅचमेंट इन अटॅचमेंट, अटॅचमेंट इन डिटॅचमेंट, हे प्रिन्सिपल लक्षात ठेवायचं.
आणि असं वागायचं. दुसरं, आपणच ईश्वर आहोत, काही होऊ देत, काही घाबरायचं नाही. काय इव्हेंट पाहिजे ना, आपल्याला काय हवंय, आपणच करता आहोत, आपल्यालाच ठरवायचे आपल्याला कुठं हवंय. म्हणजे ही फ्री विल तयार करणे. आणि फ्री विल कोणाची तयार होते? जो हा आत्म्याचं नॉलेज घेतो, जो ज्ञानमार्ग अवलंबतो, त्याची फ्री विल तयार होते. जो आत्म्याचं नॉलेज घेत नाही, त्याला काही कळतच नाही, आपणच ईश्वर आहे, आपणच क्रिएटर आहे, आपणच आत्मा, तो म्हणतो छे काय चाललंय सगळं, होईल बघेल त्यावेळेला. असे यांच्या फ्री विल तयार होत नाहीत. आत्म्याचं नॉलेज म्हणजे आपण ईश्वर आहोत हे समजून घेणं, म्हणजे आपली फ्री विल तयार होते. आणि मग फ्री विलला आपल्याला जी फ्री विल आहे ती मिळणार आहे. कुठल्या टेक्निकने मिळणार आहे? टेक्निक केलं, कुठल्या तरी गाडीत बसायचंय आपल्याला, साधारण 112 113 टेक्निक शास्त्र सांगतं. तर त्याच्यामध्ये बरेच जण आहेत, म्हणजे आपले हे सगळे संत वगैरे, पंथ म्हणा किंवा मार्ग म्हणा, तर त्याप्रमाणे फ्री विल तयार करून पुढे जायचंय. तर हे मला सांगायचंय, उद्यापासून तुम्ही स्वतःला ईश्वर मानायला लागला की सगळं तुम्हाला समजणं सोपं जाईल. आणि नुसतं समजणार नाही, तर इम्प्लिमेंट व्हायला लागेल, आचरणात, इम्प्लिमेंट मध्ये, भावामध्ये ते उतरेल. तर धन्यवाद सुलक्षणा मॅडम आणि सगळ्यांना. मॅडम ध्यान घ्या थोडस, एक 10 मिनिटं. एक पहिले दिवस, आता उद्यापासून मॅडम वेळेत घेतील, ध्यान घ्या. धन्यवाद मॅडम. हा. तुम्ही घेऊन घ्या मॅडम आज. हा? आज तुम्ही घेता ना, तुम्ही आहे तर उद्यापासून मग नाही मीच नाही, घेते. जाऊ दे मग. थोडस ध्यानामध्ये ना, मला हेच सांगायचे, कालची जी ध्यानाची वाक्य आहेत ना, ती हम्म. खूप लक्षात ठेवा. म्युझिक नव्हतं, त्याला आपण म्युझिक घेऊन करूयात. मला ते सगळे रेकॉर्ड ओके. करायचे. आता तुम्ही ध्यानामध्ये काय म्हंटलंय, राहावे असे वाटते. ओके, ठीक आहे, चला ध्यान करूयात थोडस. सगळ्यांनी हो. डोळे मिटून घ्या. जरा म्युझिक असतं तर बरं झालं असतं, नाही का? आपण म्युझिक लावूयात का? सुलक्षणा मॅडम म्युझिक लावताय का कुठलं, बघा. तर चला डोळे शांत मिटून घ्या. मला असं वाटतं की हे जे उपनिषद आहेत, यातली जी वाक्य आहेत, जे आपल्याला समजून घेऊन आपल्याला आचरणात आणायची किंवा लक्षात ठेवायची, त्याच्यावर जर ध्यान केलं तर ते जास्त उमजेल सुद्धा. आणि आपल्या सबकॉन्शियस मध्ये गेलं तर आपोआप ते परिणाम करेल. म्हणून थोडस मी कालही तसंच घेतलं, आजही तसंच घेतलं. चला मॅडम, सुलक्षणा मॅडम, जर म्युझिक लावता आलं तर बघा. हो बघते, एक मिनिट मॅडम. चला, श्वासाला विसरायचं नाहीये. ज्या वेळेला आपण श्वासावर लक्ष ठेवतो, त्यावेळेला सेंट्रल कॉलम जो मी तुम्हाला सांगितलं, सगळे चक्र आणि सगळे सण, यावर तो श्वास सुषुम्नेत जातो. म्हणून ध्यानामध्ये श्वास बघणे म्हणजे काय? श्वासाला बघणे म्हणजे सगळं सुषुम्नेत आणणं, म्हणजेच हे सगळं अलाइन करणं, त्या क्षणापुरतं का होईना ते अलाइन करणं आणि ती सगळी ऊर्जा आपल्या शरीरात घेणं. तर त्यामुळे श्वास हा मेन आहे. प्रत्येक ध्यान, ऍक्च्युली ध्यान म्हणजेच श्वासन, श्वास म्हणजेच ध्यान. चला डोळे शांत मिटून घेऊयात. श्वासाला ऑब्झर्व करूयात. श्वास येत आहे आणि श्वास बाहेर पडत आहे. जेव्हा जेव्हा श्वासाला आपण बघत राहतो, तेव्हा तेव्हा आपला श्वास सुषुम्ना नाडीमध्ये येतो. हे फील करायचं आहे. श्वास मधल्या नाडीतून प्रवाहित होत आहे. श्वासासोबत पूर्ण पांढरा प्रकाश येत आहे आणि आपल्या थायमस पॉइंटला ऍक्टिवेट करत आहे. थोडस थायमस पॉइंटला टॅपिंग करा, 2-3 बोटांनी टॅप करा.
बोटांनी असं थोडं थोडं थायमस पॉइंटला टॅप करायचं आहे. माझा थायमस पॉइंट ऍक्टिवेट झाला आहे. हृदयाचे कप्पे उघडले आहेत आणि या सिक्रेट हृदयाच्या कप्प्यामधील माझ्या हायर सेल्फला मी कनेक्ट झाली आहे. माझ्या हायर सेल्फला, माझा सोल, मी आत्मा आहे. मी डिव्हाइन प्रेमाने पूर्ण भरलेली आहे. मीच ईश्वर आहे. श्वासाला फील करायचं आहे. पांढऱ्या स्वच्छ लाईट प्रकाशाला अनुभवायचं आहे. मला माझं ज्ञान पूर्णपणे कळालं आहे. माझ्या आत्म्यातून हा जो प्रकाश येत आहे तो आता सगळ्या ब्रह्मांडात पसरलेला आहे. पूर्ण श्वास येत आहे, त्यासोबत प्रकाशाचा झोत येत आहे आणि उच्च वासा वाटे पूर्ण पांढरा प्रकाश माझ्या सर्वत्र कणाकणात पसरला आहे. माझं साम्राज्य अखंड आहे, कारण मीच ब्रह्मांड आहे. माझी व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी म्हणजेच ओंकाराची फ्रिक्वेन्सी. ओंकाराचा जो लय आहे तोच मी आहे. या ओंकाराच्या लयाला, या ओंकाराच्या ध्वनीला मी ऐकत आहे. माझ्याच स्पंदनाचा तो धनी आहे, त्यामुळे अनाहत नाद हा मला अखंड ऐकू येत आहे, कारण मीच ते स्पंदन करीत आहे. आणि म्हणूनच हा अनाहत नाद माझा सुरू झाला आहे. आणि आता माझं सेपरेशन जे आहे, माझ्या डोळ्यांवर जो पडदा आहे, बुद्धीवर जो पडदा आहे, तो सगळा फाटून जात आहे. मॅट्रिक्स डिझॉल्व झालेला आहे आणि माझ्या पूर्णत्वाला मी स्वीकारलेलं आहे. माझ्या पूर्णत्वाला, इनफायनाइट बीइंगला मी अनुभवलं आहे. मी अनंत अनादी ब्रह्म आहे. मीच अनादी अनंत ब्रह्म आहे. दॅट आय एम. मीच तो. मीच ईश्वर. मीच क्रिएटर.
संपल्या आता माझ्या लीला, संपला आता माझा खेळ, मला आता दुसरा डाव सुरू करायचा आहे हायर डायमेन्शन मधला. सर्व अनुभव थर्ड डायमेन्शनचे घेऊन झाले आता माझे. आता मला उंच भरारी मारायची आहे. उंच आणि उंच, हायर आणि हायर डायमेन्शन मध्ये माझा प्रवास सुरू झाला आहे. कारण माझ्या आत्म्याचं माझं नॉलेज मला प्राप्त होत आहे. आणि माझं मुक्तीचा प्रवास सुरू होऊन मोक्ष प्राप्त केला आहे. मी शून्य झाली आहे. मी ब्रह्म झाली आहे. मी पूर्ण झाली आहे. ब्रह्मत्व, पूर्णत्व आणि बुद्धत्व. बुद्ध मी, पूर्ण मी, शून्य मी, ब्रह्म मी. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पाणी पिऊन घ्यायचं आहे, पाणी ठेवलं असेल तर. आणि हळूहळू आवाज येत होता का? अवेअरनेस मध्ये यायचंय. कोणाला काही शंका असेल तर विचारून घ्या. मॅडम म्युझिकचा आवाज आला का? नाही आलं त्याला ना, नाही. साऊंड शेअर करावं लागतं. हो हो हो, ठीक आहे, तेच. जाऊ दे. कारण काय आहे, मी मुद्दाम सुरू नाही केलं पटकन. कारण हम्म. आपण पटकन म्युझिक कुठलंही सुरू केलं आणि त्याला कॉपीराईट आलं ना. Recording in progress. ठीक. म्युझिक कुठलंही पटकन सुरू केलं असतं तर कॉपीराईट आलं असतं रेकॉर्डिंगला. हो चला, हो. कोणाला काही शंका असेल तर विचारा. धन्यवाद सुलक्षणा मॅडम आणि धन्यवाद सगळ्यांना. अवेअरनेस मध्ये या. शंका असेल तर विचारा. धन्यवाद मॅडम. सुलक्षणा मॅडमनी अतिशय गोड वाणीत सांगितलेलं आहे. चॅटबॉक्स बघा मॅडम. आणि खरंच सुंदर असं ज्ञान आपल्याला मिळतंय. शैलजा मॅडमची कमेंट आहे, सुलक्षणा मॅडम तुम्हाला. शैलजा मॅडम माझ्या घरी यायला निघाल्यात, गाडीत आहे, ट्रॅव्हल चालू आहे. काल तुमचं सेशन चुकलं, त्यांना जरा काही कार्यक्रम होता आणि तुमचं कालच कौतुक त्यांनी माझ्याजवळ खूप केलेलं आहे. मला म्हणे सुलक्षणा मॅडमनी कधी हे सगळं ज्ञान मिळवलं, कधी हे सगळं. मग मी सगळं सांगितलं तुमची स्टोरी, रामकृष्णांची, घरातलं सगळं कसं सांभाळता तुम्ही, सगळं एकत्र कुटुंब आहे सुलक्षणा मॅडमचं, सगळ्यांनी लक्षात घ्या. मॅडम थोडं थोडं ते पण सांगत जा, नाही तर सगळ्यांना वाटेल तुम्हाला काही काम नाही म्हणून तुम्ही हे करत बसता. मॅडम नाही, असं मॅडमच्या काही घरी नाही. ननंद आहे, सासू आहे, सगळं मॅडम सांभाळून ज्ञान ग्रहण करतही राहतात सिन्सिअरली आणि देतही राहतात. विहंगमला तर प्रत्येक वेळेला पहिल्यापासून पुढे आल्यात. पिरामिडला पहिल्यांदा धाव त्यांनी घेतलेली आहे. आणि तेच काल शैलजा मॅडमचं आमचं बोलणं झालं. मॅडमने तुमचं खूप कौतुक केलेलं आहे. आता ते उतरले थँक्यू. असतील बहुतेक. मॅडम खूप तर खूप चला, धन्यवाद. अजून कोणाला काही विचारायचंय आणि या सगळ्या गोष्टी घेत चला सुलक्षणा मॅडम कडनं. जरा बाकीच्या पण थोड्या चर्चा करायला हरकत नाही कार्यक्रम झाल्यावर. कोणाला विचारायचंय का काय? चला, धन्यवाद सगळ्यांना.